श्री उपासनी साई वाक्सुता भाग 3 अध्याय क्रमांक 28 शके 1846 मिती ज्येष्ठ वद्य 3 गुरुवार तारीख 19 जून सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 28तम अध्याय प्रारंभ. शारीरिक मानसिक सेवा व त्याचे फळ. बागेतील झाडाची आळी काही भक्त मंडळींनी नीटनेटकी करून मंडळी दर्शनास आली असता त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, झाडे ही मुके प्राणी आहेत. परमेश्वर अनंत रूपाने आहे. त्यापैकी मुक्या झाडांच्या रूपाने तरी तोच आहे. म्हणून त्यास पाणी घालावे, आळी खोदावी किंवा आणखी काही त्याची सेवा करावी. येणाऱ्या जाणाऱ्यास करमणूक व्हावी, त्यांचा वेळही बरा जावा म्हणून बाबांची बाग हे नाव देऊन लोकांनीही बिल लावले आणि झाडांची जोपासना केली तरी त्यांची सेवा करावी हे चांगले. जप करताना पोथी ग्रंथ वाचताना झोप येते, ती न यावी म्हणून मन दुसरीकडे लावावे लागते. याकरता कोणी तपकी रोडतात, कोणी बिडी पितात, कोणी तंबाखू तोंडात टाकतात, कोणी तेवढ्यापुरता घरगुती माणसांशी बोलतात, कोणी नाकात काकडे किंवा काड्या घालतात, कोणी डोळ्यात तूप कापूर वगैरे घालतात. असे काही ना काही उपाय झोप घालवण्यापुरते त्यावेळी करीत बसतात. यावरून असे सिद्ध होते की जपात किंवा ग्रंथ वाचण्यात खरे प्रेम नाही. निद्राप्रिय अशी अवस्था त्यावेळी असते. माळ हातात फिरतच असते व मन दुसरीकडे असते. अशा माळेचा काही उपयोग होईल किंवा नाही ते कोण जाणावे. यापेक्षा शारीरिक कष्टाने होणारी सेवा ती विशेष फलरूप होते. कष्टाने कामे करीत राहिले म्हणजे त्याकडेच लक्ष लागते. ते श्रमाचे काम आहे म्हणून लक्ष तिकडे जावे हा मनोधर्म आहे. त्यामुळे लक्ष दुसरीकडे जात नाही. म्हणून शारीरिक कष्टाच्या सेवेचे महत्त्व आहे. शरीर, मन, जीव, धन यांच्या द्वारानेच सेवाधर्म सांगितलेला आहे. त्यात शारीरिक सेवाधर्म जास्त महत्त्वाचा मानला गेलेला आहे. कारण त्यायोगे मन दुसरीकडे जात नसून जीवाने व मनानेही शरीराच्या योगे सेवा केली जाते. उगीच बसून जर मन स्वस्थ राहील तर शरीराशिवाय मनानेच सेवा केली तरी चालेल, परंतु तसे होत नसते. जीवाचे करुणी दही, शरीराची करुणी रवी, मग घुसळीता निघेल लोणी, तरीच हरी भेटेल. शरीराची रवी करून दुधासारखे जीवास घुसळावे. घुसळणे काय सोपे आहे. दह्याचे दही पण मोडण्यासाठी घुसळावे लागते. दही पण मोडल्याशिवाय लोणी निघत नाही. तसेच जीवाचे जीव पण मोडल्याशिवाय प्रेमरूपी लोणी हाती लागत नाही. जीवाचे जीव पण मोडण्यासाठी दह्यासाठी जशी रवी घेतात तशी जीवरूपी रवी करून जीवरूप दही घुसळावे. ते कसे तर शरीराने देवाप्रत्यर्थ कष्टाची सेवा करावी. असे शरीर घुसळीत गेले म्हणजे जीव पण मोडत जाऊन प्रेमरूप लोण्याची उत्पत्ती होते. मग ते प्रेम परमेश्वरी असल्यामुळे त्या प्रेमरूपी लोण्याच्या लालचीने साक्षात भगवान प्रकट होतो. त्या प्रेमरूप लोण्याचा उपयोग परमेश्वराने केला म्हणजे शरीराचा, जीवाचा व मनाचा खरा उपयोग झाला असे होते. मग स्वस्थपणे परमेश्वरी आनंद घेत बसावे. जीवाचे जीवपण मोडल्याशिवाय खरे कधीही हाती सापडत नाही. जास्त श्रम होत नसतील तर एकदम तसे करू नये. द्रव्याद्वारा कोणी सेवा करतात हेही उत्तमच आहे. कारण द्रव्य मिळवण्यास तरी शरीर, जीव, मन, बुद्धी हे झिजवावे लागते. मग द्रव्याद्वारा जरी सेवा केली गेली तरी शरीर, जीव, मन व बुद्धी यानेच सेवा केल्यासारखी होते. म्हणून त्याद्वारे हे सेवेचे महत्त्व आहे. जीवाचे जीवपण मोडण्याकरता पुष्कळ उपाय आहेत. त्यापैकी कष्टाची कामे करणे हा एक आहे. या योगे मान अपमानही कमी होतो. घराची एखादी भिंत पडली तर त्याला थोडासा चिखल लावण्याची लाज वाटते. त्याकरता देखील मजूर लावावा लागतो. मग दुसऱ्याचे काम काय करणार. आम्ही लहानपणी घर लिपणे इत्यादी कामे स्वतः करून दुसऱ्याचीही कामे करीत होतो. तुम्हास घरची कामे करण्यास लाज वाटते तर मग दुसऱ्याची काय करणार. याकरता मान अपमान लाज शरम सोडून देवाची तरी कामे करीत जावी. असे करीत गेले म्हणजे अभिमान नष्ट होऊन सर्वत्र देव दिसू लागतो व कोठेही काम करण्यास लाज वाटत नाही. बरे वाईट म्हणून
बरे वाईट म्हणून घेण्याचा विचार राहत नाही. त्यावेळी त्याचा आत्मा पूर्ण निर्दोषी होतो. मग कोठेही प्रत्यक्ष परमात्मा भेटल्याचा अनुभव येतो. म्हणून सेवेकरता शारीरिक कष्टाची योग्यता श्रेष्ठ आहे. परंतु जप करणे हे काम मानसिक आहे. तेथे शारीरिक कष्ट व श्रम नाहीत. त्याचप्रमाणे पोथी वाचित बसणे हेही कष्टाचे काम नाही किंवा ध्यानधारणा करताही शारीरिक कष्टाचा संबंध नाही. तेथे मनाचा व्यवहार व मनाची सेवा आहे. सर्व मानसिक श्रमाची ती सेवा आहे. ज्याची मानसिक श्रमाने सेवा करण्याची तयारी आहे त्याने ध्यानधारणा जपजाप वगैरे करूनही कष्टाची सेवा केलेली विशेष उत्तम. जप करणे, पोथी वाचणे इत्यादी मानसिक सेवा करीत असता मन वाटेल तिकडे भटकत असते. भटकेल तरी हरकत नाही, परंतु प्रथमतः शारीरिक सेवा करून मन इकडे तिकडे न फिरण्याची सवय करावी व नंतर मानसिक सेवा करावी किंवा दोन्हीही सेवा चालू ठेवाव्या. जप करताना झोप येऊ लागली तर कष्टाची सेवा करावी. नंतर काही वेळाने पुन्हा जप करीत बसावे. अशी काही योजना करावी म्हणजे मन स्थिर होईल. असे करीत राहिले म्हणजे होता होता होतच असते. सत्पुरुषाची नेहमी आठवण ठेवून घरी जरी कष्टाची कामे केली तरी ती सेवा वाया जात नाही. ज्यांना शारीरिक श्रम होऊ शकत नाही, शारीरिक कष्टाचे सामर्थ्य नाही व बसल्या ठिकाणी सेवा करणे असेल तर त्याला दुसरा एक उपाय आहे. तो कोणता? तर कोणत्याही इष्टदेवतेच्या नावाचा जप करण्यापेक्षा त्याची नावे लिहित जावी. जितकी नावे लिहिली जातील तितकी लिहावी व ती लिहिताना स्पष्ट अक्षरांनी लिहित जावी. जसे श्रीराम श्रीराम हा जप हातात माळ घालून करणे आहे तर असे तोंडाने म्हणून माळ मिरवण्यापेक्षा हातानेच तेवढे लिहिणे सारखे चालू ठेवावे. जितका रिकामा वेळ मिळेल तितका वेळ लिहितच बसावे. स्वतंत्र हात काही श्रीराम लिहू शकत नाही, तर तोंडाने किंवा विशेष करून मनाने राम राम म्हणत गेल्याशिवाय हात राम राम लिहू शकतच नाही. असे करीत करीत नित्यनेमाने पुष्कळ काळ काही वर्ष असे करीत राहिले तर याचा परिणाम सुद्धा स्वप्नात किंवा केव्हाही स्थिर वस्तू असताना अभिमान न राहता आपण श्रीराम जरी लिहित नसलो तरी आपण स्वतः श्रीराम जे लिहित बसलो आहोत हाही देखावा आपल्या शरीराचा दिसू लागेल. कारण ते लिहित असताना एकाग्र अंतःकरण होण्याचा तो एक उपाय आहे. जे लिहिणे त्या लिहिण्याच्या जागेवर एकसारखी दृष्टी ठेवल्याशिवाय लिहिले जात नाही. म्हणून इकडे तिकडे इतर विषयावर नजर किंवा लक्ष जाणे बंद होते व मन तर श्रीराम म्हणण्यातच गुंतून गेले असते, कारण त्याशिवाय लिहिले जात नाही. मग अशा रीतीचे एकता झाल्याशिवाय देहाविषयी सुद्धा त्याला विसर पडतो. आणखी एक प्रकार, एकच राम राम लिहित बसायचे किंवा एकच दत्त दत्त लिहित बसायचे त्यापेक्षा परमेश्वराच्या किंवा सद्गुरू सत्पुरुषा यांच्या संबंधात असलेला ग्रंथ लिहित बसावे. रामायण, भागवत, गुरुचरित्र, काही सत्पुरुषाचे चरित्रही लिहित बसावे. कोणी म्हणाल ते तर छापून आता पुष्कळ ग्रंथ झाले आहेत. त्यावर आम्ही म्हणतो छापून हजारो ग्रंथ झाले आहेत, त्याच्याशी तुम्हास काय कर्तव्य? आपल्यास मनाला एकाग्र करण्याचा जर उपाय करणे आहे व तेवढ्याकरता छापील ग्रंथ वाचित बसायचे आहे व ते वाचताना लक्ष इकडे तिकडे जाते तर छापणारे छापीतच बापडे. ज्याला ग्रंथ वाचून एकाग्र मन करून घेणे असेल तर तो छापलेला ग्रंथ वाचित बसण्यापेक्षा तो छापलेला ग्रंथ पुढे ठेवावा व त्यावरून दुसरा ग्रंथ लिहित बसावे. पूर्वीची जुनी पद्धत अशीच आहे. श्रीमद भगवद्गीता किंवा चंडी सप्तशती, भागवत किंवा गुरुचरित्र, रामगीता वगैरे वगैरे जे काही प्रासादिक ग्रंथ आहेत त्यांची पारायणे करण्याचा ज्यांचा नियम असो किंवा ज्यांना नियम धरणे असेल त्यांनी प्रथमतः ज्या ग्रंथाचे पारायण करणे असेल तो ग्रंथ आपल्या हाताने शुद्ध लिहून नंतर आपल्या लिहिलेल्या ग्रंथावरील पारायण करणे असेल तो ग्रंथ आपल्या हाताने शुद्ध लिहून नंतर आपल्या लिहिलेल्या ग्रंथावरील पारायणे करावी. हीच खरी पद्धत आहे. मग पारायण असो किंवा पुष्कळ प्रमाणात ती केलेली असोत, ती संपल्यानंतर आपण लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावरून दुसरी प्रत पुन्हा आपल्या हातानेच लिहावी व ती प्रत लिहून झाल्यावर तो ग्रंथ त्याचा उपयोग करणारा जो कोणी धार्मिक कर्मठ ब्राह्मण असेल त्याला अर्पण करावा किंवा कोठेही देवस्थानात द्यावा. अगर घरात पवित्र ठिकाणी ठेवून त्याची पूजा करीत जावी. इतके केल्याशिवाय त्या पारायणाची खरी सांगता होत नाही. अशा रीतीने केल्यानंतर अंतःकरणाच्या एकाग्रतेचे फळ त्या ग्रंथरूपी देवतेला किंवा चरित्र नायकाला देणेच भाग पडते किंवा त्याचे फळ येतेच. बोलून चालून जी सत्क्रिया जर आहे तर सत्क्रियेचे फळ असत क्रियेच्या फळासारखे मिळेल काय?
नाही. यथासांग कोणतीही क्रिया झाली किंवा होत असली तर त्याच्याबरोबरच फळाची उत्पत्ती आपोआपच मागावून येतच असते. जसे झाडाच्या फुलाची कळी, ती कळी आल्याबरोबर पाठीमागून सूक्ष्म रूपाने फळाचाही सूक्ष्म अंकुर आतून येतच असतो. मग ती फुलाची कळी जशी जशी उमलत जाऊन जसे जसे फूल प्रफुल्लित होत जाते तसे तसे मागून त्याचे फळही हळूहळू उदयाला येत असते. अखेर ते फूल 2-3 किंवा जी काही त्याची मुदत असेल तितके दिवस ते आहे तोपर्यंत पाठीमागून फळ उदयाला आलेले दिसते. त्या फुलातच फळ आहे. जसे डाळिंब, पपई, केळी, दोडकी, गिलके, डांगर, काकड्या इत्यादी पुष्कळ वृक्षांची फुले त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून फळेही आहेतच. फुलाचा फुलपणा संपून जातो परंतु फळ कायम राहते. अशाच रीतीची कोणतीही सत्क्रिया किंवा असत्क्रिया सुरू झाल्याबरोबर त्यांच्याबरोबर त्या क्रियेचे फळ अदृष्ट रीतीचे आहेच. फुलाचेही प्रथमतः अदृष्ट रीतीने फळ असते. जसजशी क्रिया वाढत जाते किंवा ती क्रिया जशी पूर्ण होत जाते तसे त्या क्रियेचे फळ उदयाला आल्याचे अनुभवायला येते, असा सर्वसाधारण सिद्धांत आहे. मग असं दृष्ट किंवा पापक्रिया करून त्याच्याबरोबर येणारी दृष्टफळे किंवा दृष्टरूप पापाची फळे ही मिळवण्यापेक्षा सत्क्रिया करून त्याच्याबरोबर येणारी जी परमलोकाची पुण्यफळे उत्पन्न होणारी व तिन्ही लोकांमध्ये निरंतर सुखाचा लाभ मिळवून देणारी अशा फळांचा कान उपयोग करून घ्यावा. कारण सत्क्रिया करून सत्क्रियेबरोबर उत्पन्न होणारी जी सुखरूप फळे त्याच्या उपभोगाकरताच मनुष्य जन्म आहे. सुख भोगण्याकरता जर मनुष्य जन्म आहे तर पाप करून दुःख भोगण्याकरता तरी कोणी पाहिजे की नको. असे जर तुम्ही म्हणाल तर आम्हीही म्हणतो की ती बाजूही पाहिजे. पाप न करताना पापाची फळे भोगण्यालाही कोणीतरी पाहिजे, तरच मनुष्य अवस्थेमध्ये सत्क्रिया करून सुखरूप फळ मिळवता येते. असे आहे. म्हणूनच परमेश्वरी संकेतही पण तसाच आहे की पाप न करता पापाचे फळ भोगण्याकरता इतर प्राण्यांची अवस्था आपोआपच निर्माण केली आहे. ती कोणती तर मनुष्याहून इतर पशुपक्ष्याधिक वृक्ष पाषाणाधिक जे जीव आहेत तेथे पाप न होता पापाचे फळ पशुपक्ष्याधिकांच्या ठिकाणी आल्याचे मनुष्य समजतो. कारण सहज मनुष्याला आपण बोलताना अरे बाबा तू असे जर पाप करतोस तर पशुपक्षी वृक्ष पाषाणाधिकांच्या जन्मास येशील असे म्हणतो. म्हणजे अर्थात ते पापाचे फळ आहे असे मनुष्य जाती समजते. म्हणून पापाचे फळ भोगण्यासाठी एक बाजू ईश्वराने स्वाभाविक रीतीने निर्माण केलेलीच आहे. म्हणून मनुष्य जातीने कोणतेही पाप करून पशुपक्षाधिक किंवा जडवस्तूप्रमाणे दुःख भोगण्यास त्याची बाजू स्वीकारावी असे होत नाही. ज्यापेक्षा पाप भोगण्याकरता ती बाजू ईश्वराने ठरवली आहे त्यापेक्षा सिद्धांतानेच ठरले की मनुष्य प्राणी जे आहेत ते सत्कर्म करून सुख भोगण्याकरताच आहे. सुखोपभोग भोगण्याकरताच ही मनुष्य योनी आहे. मग ते सुख इहलोकाच्या सुखापासून ते थेट परब्रह्माचा जो सुखानुभव तेथपर्यंत सुख भोगण्याकरताच मनुष्य जन्माची योजना आहे. मग आता तीच मनुष्याने पापासारखी दुष्क्रिया करून त्याचे पापरूप दुःखरूप फळ मिळवायचे म्हणजे त्याची मनुष्य जातीशिवाय इतर जातीत गणना होते. मनुष्य जन्म सत्क्रिया करून सत्फळे मिळवण्याकरताच आहे. सत्क्रियेच्या मुळाशी मनाची एकाग्रता असते व एकाग्रतेच्या बुडाची खऱ्या सुखाची फळे असतात. म्हणून ज्याला शारीरिक सामर्थ्य असेल त्याला मनाच्या एकाग्रतेसाठी परमेश्वराप्रित्यर्थ मान अपमान सोडून शारीरिक कष्टाच्या रूपाने सेवा करण्याची जरूर आहे. व ती करूनही आता सांगितल्याप्रमाणे जपजाप ध्यानधारणा वगैरे मानसिक सेवा केली तर उत्तमच आहे. ज्याला शारीरिक सेवेचे सामर्थ्य नसेल त्याने परमेश्वराचे नाव लिहिणे किंवा ग्रंथ लिहिणे वगैरे वगैरे प्रकार जे आता सांगितले त्याप्रमाणे करीत असावे. परंतु केवळ आम्ही बुवा अमुक योग्यतेचे आहोत किंवा आळशीपणा आपल्यात आहे म्हणून परमेश्वराच्या प्रित्यर्थ का होईना परंतु आपला मान अपमान कमी होईल म्हणून तेथे शारीरिक कष्टाची सेवा न करता घरात बसल्या ठिकाणी वाटेल तिकडे मनाची चलबिचल होत असून व झोप घेत घेत जपजाप इत्यादी करत बसून आम्ही बुवा जप करीत होतो, रोज जपजाप ध्यानधारणा करत होतो किंवा ग्रंथाची पारायण करीत होतो. असे करून किंवा म्हणून कोणाला काय लाभ होत असेल तो त्याचा त्यांनी पाहावा. या अध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने
पठन श्रवण करतील व त्याप्रमाणे शक्य तितका सेवाधर्म पाळतील, त्यांच्या अंतःकरणाची नेहमी शुद्धता राहून त्यांची ईश्वर शक्ती, मानसिक शक्ती व शारीरिक शक्ती वाढेल व लोक त्याला परमेश्वरासारखे समजून तो पूज्य होईल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया शारीरिक मानसिक सेवा इत्यादी विषय विवरण नाम 28तम अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.